करण्याचं सामर्थ्य जसं तुमच्यात आहे तसेच सामर्थ्य निजविचार करण्याचे आत्ता आहे. काय आश्वासन दिलंय, काय संबोधन दिलंय, काय संकेत केलाय, परमसंकेत केलाय. जो जीव सारखा विचार करतो की मला या ध्रुवाचा अनुभव कसा होणार, म्हणजे काय, तो विचार करतो की बाहेरच्या गोष्टीचा मला विचार करणं सोपं आहे, पण आत्म्याचा अनुभव करणं फार कठीण आहे. तर तिथे आश्वासन देतात ही शक्ती तुझ्याजवळ आहे, पर्याय समयाला प्रगट होते. म्हणजे पर्याय प्रगट करण्याचे तुला कोणतेही कष्ट नाहीत, त्रास नाही. म्हणजे एवढं काम तर झालं आहे की नाही. जसं कडबा आहे ना, कडबा त्या टाकल्या किंवा तर पुढे त्या मशीन मध्ये जातो आणि तुकडे होऊन बाहेर पडतात. कडबा कुट्टी नाही तर ऊस कुट्टी म्हणा. ऊस त्या यंत्रात घातला जातो तर ते काय असे त्या पट्ट्यावर घातले की सहजच पुढे जातात मशीन मध्ये आणि पिळून रस बाहेर येतो, चौथी बाहेर पडली जाते. म्हणजे ते मशीन चालू आहे, काम चालू आहे. मग आपल्या जवळ आत्मारूपी मशीन आहे आणि तिच्या क्रिया प्रत्येक समयाला एक पर्याय बाहेर प्रोडक्शन म्हणून फेकणं काम चालू आहे. म्हणजे काही करायचंय का, काही नाही. कष्ट आहेत का, नाही, हे सांगतात. मग या शरीराच्या स्तवनाला करून भगवंताच्या शरीराचं स्तवन करून शुभाव करतो. मग तुझ्या शरीराचं स्तवन तर करतोच की मी असा सुंदर आहे, रेखीव आहे, नाकेवाला आहे, डोळेवाला आहे, कानवाला आहे, केसवाला आहे की नाही, याचा तर विचार करतोच. मग हा विचार करताना आत्म्याचा विचार होत नाही. काय सांगतात, पेशंटचा विचार केल्यानं आत्म्याचा विचार झाला नाही, पेशंटच्या शरीराचा विचार केल्यानं आत्म्याचा विचार झाला नाही. बंगल्याचा विचार केला, कॉन्ट्रॅक्टर आहे, बंगल्याचा विचार केला म्हणून आत्म्याचा विचार झाला नाही, काही विचार झाला नाही. लोकांच्या बंगल्याचाही विचार करून आत्म्याचा विचार झाला नाही. मग हे तू त्या ठिकाणी बंगल्याचा विचार करता करता मी जाणणारा हा आहे एवढा विचार करणं. मी जाणणारा आत्मा आहे. कारण बंगला हे तुमचं लक्षण आहे का, मोटारी तुमचं लक्षण आहे का, नाही. मग मोटारीकडून स्वतःला जाणतो, बंगल्याकडून मी बंगलेवाला, मी मोटारवाला, मी शेतीवाला. म्हणजे आत्म्याला बंगल्याकडून जाणतो, शेतीकडून जाणतो. मग ते लक्षण सोड तेवढं आणि काय कर, मी ज्ञानवाला आहे. सोड म्हणजे काय, सोडायचं काही नाही, फक्त विचार काय करायचा, मी ज्ञानवाला आहे म्हणजे त्यात बंगला नाहीच की, मी ज्ञानवाला आहे म्हणजे त्यात मोटार नाहीच. काही बिघडलं नाही, लक्षात घ्या. म्हणजे अनुभूती अत्यंत सोपी आहे. केवलीचं ध्यान करून तुला शुभ होतात की नाही, का नाही होत. केवलींच्या शरीराची स्तुती करून तुला शुभ होतात. मग तुझ्या शरीराचा विचार केला तर अशुभ होतात. लोकांच्या शरीराला चांगलं करण्यासाठी विचार केला तर शुभ झाले. मग विचार करण्याची जो शक्ती आहे, मग विचार फक्त मी ज्ञान स्वभाव आहे. केवलींच्या ज्ञान गुणाचा विचार केला तर होतो की नाही, शुभ होतो. मग आपल्या ज्ञान गुणाचा विचार केला तर ज्ञानमय आत्मा घेतला तर निश्चय स्तुती होऊन शुद्ध भाव लगेच. आणि खंडित विचार घेतला तर ज्ञान गुणाचा भेदोपचाराचा विषय घेतला तर शुभ भाव. पण केवलीच्या शरीराचा, केवलीच्या शरीराचा विचार करून जेवढा शुभ भाव होतो त्याच्यापेक्षा कितीतरी महान पतीने आपल्या ज्ञान गुणाचा भेदोपचार रूपाने विचार केला तरी फार मोठा शोभ झाला. हा भेदोपचार गुणभेद करून जाणं. आणि मी ज्ञानानंद स्वभावाला असा जर निश्चयने याचा विचार केला तर
जल्परूप काय म्हणून परमशिव भाव झाला. आणि तशीच प्रतीती जर लगेच केली तर शुद्ध भाव. विचार करायचा आहे हो. सुदृष्टी तरंगणीमध्ये दिलाय विचार हे ध्यान आहे. विचाराचे दोन प्रकार, अशुद्ध विचार, शुद्ध विचार. विषय शुद्ध शुद्ध विचार, विषय शुद्ध करण्याचे दोन प्रकार, परोक्ष साधन, प्रत्यक्ष साधन. मग परोक्षापेक्षा प्रत्यक्षामध्ये निर्मलता. परोक्ष पद्धतीने जाणण्यापेक्षा काय करा, प्रत्यक्ष हा स्वभाव स्वरूप प्रत्यक्ष प्रतीती आहेच की आपण का नाही जीव आहोत याची प्रतीती होते. आहे 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 मी आहे. होत नसती तर काय केलं असतं है ना. आपण अभावरूप झालो असतो काय झालं असतं. पण असं होतंय का. सतत आपलं विद्यमान आहोत त्याची प्रतीती आहे. मग तो जो सत आहे तो पर्यायाकडे किंवा घराकडे बंगल्याकडे लावता त्याऐवजी फक्त मी ज्ञान स्वभावाला आहे एवढा विचार केला तर म्हणतात निश्चय स्तुती. आणि ती केली नाही तर सगळी व्यवहार स्तुती झाली, वास्तविक स्तुती झाली नाही. मग काय केलं आपण. अशी पिंची आहे, असं कमंडू आहे, असे महाराज आहेत, असे केचलोच केला, असा परिषद जय केला. हे सगळी कशी स्तुती केली. काय त्या महाराजाचे एक तर गुण गायला का. त्याचं जे स्वरूप केवलीचे महावीरांचे त्यातले एक तर गायलं का. पारसनाथांची आम्ही स्तुती केली की कमठाने त्याला कशी दगड मारली आणि त्याने दगडाचा मार अंगावर सहन केला याची स्तुती केली. त्यात आत्म्याची कोणती स्तुती केली की ज्ञान स्वभावी पारसनाथ भगवान आहेत, आनंद स्वभावी पारसनाथ भगवान आहेत. ही स्तुती केली का. शरीराने त्यांच्या कसं सहन केलं याची स्तुती केली. म्हणजे हे मोटारचे पाठ असतात की नाही. हा पिस्टन चांगल्यापैकी आहे, पोलादाचा आहे आणि हा बिडाचा पिस्टन मोडून पडणार आहे असलाच विचार नाही केला. लक्षात की नाही. हे काय आहे. हे दगड चांगल्यापैकी आहेत कसले म्हणायचे त्याला. चांगल्यापैकी भरभक्कम आहेत कसले म्हणतात. काळा पाषाण. आणि हे मुरमाड दगड आहे त्याच्यावर काही बिल्डिंग चांगली बांधली जाणार नाही. तसंही हे काळ्या पाषाण, काळ्या शरीरच होतं की वाटतं पारसनाथाचं. काळ्या पाषाण स्वरूपाचं शरीर आहे, पोलादासारखं शरीर आहे. मग पोलादाची स्तुती केली, दगडाची स्तुती केली. त्या पारसनाथाच्या आनंद गुणाची, ज्ञान गुणाची याची स्तुती केली का. त्याची स्तुती केलीच नाही. चारित्र्य गुणाची स्तुती करताना विचार काय केला की त्यांना मुंग्यांनी किती खाल्लं. चारित्र्य गुण कुठे त्यात. खाल्लं कोण याला. शरीराला. उन्हात तापलं कोण, थंडीत गार कोण झालं किंवा गार झालं नाही, तापलं नाही असं जे विचार शरीरातच की नाही. मग ती व्यवहार स्तुती झाली, निश्चय स्तुती झाली नाही. मग संयम राहिला आत्मा तिथं होता म्हणून संयम राहिला त्याची स्तुती. त्याच्यामुळे काय लिहिले पहा. व्यवहार स्तुती झाली, निश्चय स्तुती झाली नाही. त्यात कोणते गुण सांगितले. मग मोटारीचा एक विचार करता. मोटारीचं इंजिन किती तापलंय, थंड झालंय, उन्हात थांबली आहे, सावलीत थांबली आहे, पोर्च मध्ये नाही तर तिला काय म्हणायचं, काय टाकायचं, ताडपत्री वगैरे झाकायची. ह्याच विचार केला. ते झाडाच्या खाली बसलेत महाराज, पोर्च मध्ये गाडी ठेवली, असलीच काय विचार. दुसरा काय विचार सांगा है ना. काय मजेदारच बोलतो सगळं. मी बोलतो नव्हे, वस्तुस्वरूप बोलते. कुंद कुंद बोलतात, देशनाचार्य बोलतात, अमृतचंद्र आचार्य बोलतात. प्रत्येक मुक्ष बोलतो. सम्यक ज्ञानी जीव हेच सांगतो. म्हणजे निंदा करीत नाही.
ते दाखवत आहेत की तुम्हाला जर या मोटारीची स्तुती करता येते तर तुमच्याजवळ विचार शक्ती आहे, विचार करण्याची क्रिया आहे, जाणता फक्त मी ज्ञान सभा विचार कर. म्हणजे शरीराची स्तुती करून जर पुण्य लागते तर त्या पारसनाथाच्या ज्ञान आनंद गुणांची स्तुती केली तर तेवढं मोठं महान पुण्य लागेल. त्यांच्या यथायोग्य गुणांची स्तुती केली की नाही. मग तशा आमच्या ज्ञानानंद स्वभावाची जर स्तुती केली तर परम शुद्धोपयोग झाला ना. आत्ता आपण निराकुल, एकदम निराकुल, हे त्याला सांगायचं. म्हणजे जनमानस जे म्हणताय की आम्हाला फार अवघड होईल, अनुभव कठीण होईल, इतक्या घरातील गोष्टी आहेत, संसारातील गोष्टी आहेत की मला करायला कधी वेळ मिळणार, तर त्याला सोपं दाखवतात. काय सोपं दाखवतात? तुझ्या बंगल्याचा विचार करतो की नाही करतो, आता सांगा. चला, तुझ्या बंगल्याचा जर हे बंदी विचार करतो तर या मंदिर महावीरांचा तो बंगला, मंदिर म्हणजे बंगलाच की नाही, महावीरांचा बंगला. पारसनाथाचा बंगला, आदिनाथाचा बंगला, दुसरं काय. मग या बंगल्याबद्दल विचार करतो, त्या बंगल्याबद्दल विचार करतो, तर निज बंगल्याबद्दल विचार करतो. मी ज्ञानानंद सभा, त्याची दगड विटामा आहे. कोणती दगड? कोणती? गुणरूपी दगड आहेत. गुणाला म्हणतात दगड, है की नाही? हे जग नाही. दगड म्हणण्याचा भाव काय? भिंत जर पडली, मातीची आणि दगडाची होती, अभिंत आकार झाला, भिंत आकार पडला, अभिंत आकार झाला, किंवा ढिगारा होता, ढिगारा दगडांचा आणि मातीचा, मग त्याच्यातून काय केली? भिंत आकार तयार झाला. अभिंत आकार होता, भिंत आकार रचला गेला. मग भिंत आकार समजा पडला तर मातीला माती पांढरी तशीच आहे, दगडाला दगड तसेच आहेत की नाही का गेले? मातीला माती पांढरी तशीच आहे आणि दगडाला दगड तसेच आहे. काय नुकसान झालं का? दगड नष्ट झाले का? नुकसान म्हणण्यात दगड नष्ट झाले का? मातीने झाले का? नाही. नष्ट काय झालं? भिंत आकाराचा व्यय झाला, अभिंत आकार प्रकट झाला. मग पर्याय कोणती आली गेली नष्ट होते, पण गुणमय दगड आणि माती कधी नष्ट झाली का? सोपा आहे अगदी भेदोपचार समजायला. ज्ञान गुण, श्रद्धा गुण, आनंद गुण आहे की नाही. मग दगड दगड कसे राहिले नाहीत काय? माती माती कशी राहिली नाही? मग गुणमय पिंड, गुण गुण कसे राहिले का सगळे? विकारी झाला है ना, वीतराग राहिला नाही, विकारी झाला किंवा वीतराग झाला, पर्याय वेगळे झाले, पण गुणमय पिंड काय बघड झाला? लक्षात घ्या. मग गुणांचं जर आम्ही स्तवन केले तर जे शाश्वत स्वरूप आहे त्याचे स्तवन झाले. एवढं सोपं आहे. गुणमयतेचं जर चिंतन केलं की मी ज्ञानानंद गुणवाला आहे तर ते शाश्वततेचे स्तवन झाले, निश्चय न्यायाचे स्तवन झाले. निश्चय न्यायाने ते स्तवन आहे, ती स्तुती आहे. पण हे केले नाही तर व्यवहार स्तुती केली, आणि व्यवहार स्तुती करून जर तू तेथेच थांबला आहेस, काय सांगतात की व्यवहार स्तुती करून तू तेथेच थांबला आहेस, निश्चय स्तुती तुझ्याकडून केलीच गेली नाही, मग निश्चयाच्या घरात तू आलाच नाही. निश्चय रूपी मंदिरात तू आलाच नाहीस, निश्चय स्तुती झालीच नाही, मग मोक्ष मार्गस्थ झालाच नाही. मग खरंच श्रवण करायला काही अवघड आहे का?
ते मला जरा अवघड वाटतंय हो. बर, आणखी सोपं करू आपण. हा आमचा मुलगा जरा जास्त हुशार आहे, 1 पाठी आहे. हा दुसरा मुलगा जो आहे तो 2 पाठी आहे. म्हणजे काय, हा मुलगा एकदा वाचले की लक्षात राहते, हा दुसरा मुलगा आहे तो 2दा वाचले की लक्षात राहते. नाही का नाही, असेच करता का नाही. हा तिसरा मुलगा आहे, याला 3दा वाचले की लक्षात राहते. म्हणजे त्याच्या शरीराची स्तुती केली. काय, कशाची स्तुती केली, ज्ञान पर्यायाची स्तुती केली. ज्ञान पर्यायाचा विचार केला. काय बिघडलं. मग ते सर्वज्ञ आहे, त्यांना आपण थोडी माहिती असणारे आहे. मग पर्याय करून विचार झाला, पर्यायाची स्तुती केली. इथे तर विचार येतो. मग आता कमी जास्त माहिती पर्याय आहे. माहिती घेणारा तो कोण आहे, ज्ञानमय आत्मा. मग मी ज्ञानवाला आहे असा विचार कुठे अवघड आहे, सोपं आहे की. मग मी ज्ञानानंद स्वभावाला आहे हा विचार झाला तर निश्चय नयाने स्तुती झाली. निश्चय नयाच्या द्वारे स्तुती झाली. निश्चय नयाने स्तुती झाली, स्तवन झालं. आणि याचं स्तवन केलं नाही, पर्यायाचं आणि पराचे स्तवन केले तर ते म्हणतात देहस्तवनात गेलं. केवळ ज्ञानाच्या पर्यायाचे स्तवन केले तरी ते म्हणतात देहस्तवन केले, माझं नाही स्तवन केलं. अध्यात्म भाषा तर अशी बोलते एकदम. का म्हणा, केवळ ज्ञान पर्याय विचारा, तू अनादि अनंत आहेस का, नाही. ज्ञान गुणाला विचारा, अनादि अनंत. मग ज्ञान गुण वाला आत्मा द्रव्य अनादि अनंत आहे. मग मोठं कोण आहे ना, अनादि अनंत ज्याचं वय आहे तो मोठं, आणि जो आत्ता जन्माला आला तो लहान. ठरलं की नाही. त्यालाच म्हणायचं साधी शांत, साधी अनंत, आणि हा अनादि अनंत. मग जो मोठा असेल तो आपल्याला पाहिजे, की छोटा असेल तो मोठ्याचा आदर्श आहे की नाही. मोठ्याचा सत्कार, मोठ्याचं स्तवन. मंत्र्याचं स्तवन करता की चपराशाचं स्तवन करता. चपराशाच्या स्तवनात जर गुंतला तर मंत्र्याच्या स्तवनाकडे जात नाही. मंत्री तुम्हाला काही देत नाही, देईल का. परवाना कोणाकडे आहे, मंत्र्याकडे आहे. सारखं बदल चपराशी काय नाही. व्यक्ती बदलली असेल तिथे तुमच्या लोकव्यवहारातून, परंतु खुर्चीवर असणारा तो मंत्री कायमच आहे. चपरासी नाही. चपराशाची जर आम्ही सेवा केली, चपरासी जास्त काय आज जायला जाम, पण परवाना नाही देत. काय म्हणेल, हा कागद साहेबांच्या तिथं नेऊन ठेवतो, पलीकडे काय आहे का. चपराशाच्या सैने नाही परवाना मिळत साखरेचा, मंत्र्याच्या सैने साखरेचा सिमेंटचा परवाना मिळतो आहे की नाही. अंतुलीची गोष्ट आहे की बदली काय, अंतुलीने सिमेंट विकलं ना कुणी, पैसे काढले सगळे. सहकार्याचं महत्व नाही, सहीचं महत्व आहे. म्हणून त्याचं महत्व नाहीच. गंमत लक्षात घ्या की, आणि दृष्टांत एकदेश आहे ना. सहकार्याचं नाही दादा, चपराशांची कृती जी आहे ती फक्त एवढीच आहे, पण मंत्र्याच्या सही शिक्क्याकडून तुम्हाला धन मिळालं, हा महत्वाचा. मग म्हणण्याचा मला दृष्टांत काय द्यावायचा आहे, चपरासी छोटा आहे आणि मंत्री मोठा आहे. मग मोठ्याचा आदर आहे, म्हणजे त्या चपराशाला तुम्ही बडवून काढा असा अर्थ नाही त्यातला, हा अर्थ नाही. चपराशाला तुम्ही काय म्हटलं असेल या बसा, पण मुख्यता कोणाला दिली असं सांगितलं का, मंत्री साहेब यायला लागले तुमच्या घरात, नाही चपराशी साहेब तुम्ही आमच्या घरात आली या आणि मग मंत्री साहेब तुम्ही घरात या, असं स्वागत केलं का.
नाही पण ते मंत्री असताना सुद्धा त्यांनी तुमच्या घरामध्ये येऊ लागलेले आहेत. तुम्ही घरात होता, माहिती नाही तुम्हाला, परंतु मग सांगितलं बाबा या गावात एक मोठे शेडजी आहेत, हे अमुक तमुक शेडजी आहेत, त्यांना काही माहिती नाही. मग ते इकडे तिकडे भेटत चालले होते. मग इथंच राहतात म्हणाले. मग राहतात म्हणाल्यानंतर आता दरवाजातच आले, तेवढ्या काही कोणीशी पुढे आला आणि शेडजी आहेत का? हो आहेत, मंत्री साहेब आले, एवढी त्यांनी आळं दिली, चपराशाने आरोळ दिली. मग असं काय शेडजीने केलं काय है ना? काय केलं? चपराशाला या म्हणून सांगितलं की मंत्र्याने या म्हणून सांगितलं? कोणाचं स्वागत केलं? मंत्र्याचं स्वागत केलं. पहिला आसन कुणाला दिलं? अगोदर मंत्र्याला दिलं. चपराशाला सांगितलं इथे पटक करा, आसन दिलं काही, परंतु असं मुख्य आसन कोणाचं स्वागत केलं? मंत्र्याचं केलं. मग मोठ्याचं स्वागत केलं. मग ज्ञानानंद गुणवाला पिंड जो आहे, अनादि अनंत असणारा जो परम पवित्र मंगल आहे, त्याचं स्वागत आहे की नाही? त्याचं स्वागत आहे. मग केवळ ज्ञान पर्याय अनादि अनंत नाही ना, म्हणून ती छोटी आहे. केवळ ज्ञान पर्याय जी आहे अनादि अनंत नाही, आणि ध्रुव स्वभाव अनादि अनंत आहे. मग ध्रुव स्वभावाचं स्वागत आहे. ध्रुव स्वभावाचं जर स्वागत केलं नाही, असा उलटा प्रयोग करून बघा पाहिजे. तर मग चपराशालाच म्हणा या आणि मंत्र्याकडे लक्षच दिलं नाही. मंत्री तर निघून जाईल, पण चपराशी निघून जाईल. मंत्री साहेब जर झटकन पुढे गेले तर चपराशाला किती म्हणले, तुला लाडू देतो, पेढा देतो, बर्फी देतो, रत्न देतो, ते नंतर बघू पळून जाईल त्याच्याबरोबर. कसा ध्रुव बाबा जर पुढे सरकला तर केवळ पर्याय यायला काय करावं लागेल? परत यावं लागेल तिला. म्हणून केवळ ज्ञान पर्यायाचं महत्व नाही. या लघुतत्वमध्ये एका ठिकाणी आहे विडंबते म्हणून, येईल इथे कुठेतरी ना. तुमच्याकडे आहेत लघुतत्व 5व्या अभिधान सप्तया बोध स्थितया विडंबते नभस्थल पुरित एक तारका. मग चंद्राच्या द्वारे तारका जी आहे विडंबविली जाते है ना. मग ध्रुवाच्या द्वारे केवळ ज्ञान पर्यायाचं विडंबन केलं जातं. मग केवळ ज्ञान पर्याय कुठे बोलत? देह संवाद घातलं है ना. म्हणून म्हणतात ज्ञान स्वभावाची स्तुती केली तर ती निश्चयने आणि स्तुती झाली, आणि त्याची स्तुती केली नाही तर बाकीची स्तुती व्यवहार स्तुती आहे. मग सोपं काय सांगताय की जर तू व्यवहार स्तुती करू शकतोस तर काय तू निश्चय स्तुतीही करू शकतोस. करायचं का न करायचं तुझ्या स्वाधीन आहे. आणि व्यवहार मात्र श्रवणाने तुला मोक्ष मार्ग मिळत नाही, मोक्ष फळ मिळत नाही. निश्चय श्रवणाने मोक्ष मार्गही मिळतो आणि मोक्ष फळही मिळतो. काय सुंदर दिली आहे. बघा देहाचं स्तवन करायचं का, आणि मग देहाच्या स्तवनात तर काय म्हटलं, मग या देहाचंही स्तवन करतोस की, या आपल्या शरीराचं स्तवन करतो, सेवा सुश्रूषा करतो, घराची डागडुजी करतो. मंदिरची डागडुजी केली तर विशेष काय नाही, त्याचा विचार केला विशेष काही नाही, बाहेरचा विचार केला विशेष नाही, त्या शरीराचा विचार केला विशेष नाही. महत्व नाही. महत्व आहे निजात्म स्वभावाचं स्तवन करण्यामध्ये. बघा विचार कोण तम निश्चयेन युज्यति तम निश्चयेन युज्यति न शरीर गुणानि होन्ति केवलिनो केवलि गुणो गुणदिजोसो तच्चं केवलिं शुणति. काय सुंदर गोष्ट सांगतात का. पाठीमागील गाथेमध्ये शरीराची स्तुती केली असं सांगितलं, आणि शरीराची स्तुती करून केवलींची स्तुती केली असे मानले. तर शंकाकार असा विचार करीत होता की म्हणाले
शरीराची स्तुती करून मुनींनी जर केवलीची स्तुती केली असे मानले आहे, तर मग आम्ही सुद्धा जर शरीराची स्तुती केली आणि केवलींची स्तुती केली असे मानू आणि मोक्ष मार्गस्थ होऊ. शंकाकार करू काय लागला आहे? आत्म्याची निश्चय स्तुती जाणत नाही, निश्चय नाही जाणत नाही, नयज्ञ नाही, व्यवहारातील थोडीशी माहिती आहे आणि व्यवहाराची तेवढीशी माहिती घेऊन विचार हा करतो आहे की तो व्यवहार केला की मोक्ष मार्गस्थ मी झालो. आत्मज्ञ होत नाही, निश्चय स्वरूपाचा विषय घेत नाही, त्याचं ध्यान करीत नाही. असा करणारा जो जीव आहे त्याला येथे आणखी स्पष्टीकरण देतात की निश्चयाने काय झालं? शरीराच्या गुणांची स्तुती केल्यामुळे ती निश्चयाने केवलींची स्तुती होत नाही. केवलींच्या गुणांची स्तुती केली म्हणजेच केवलींची स्तुती झाली. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे केवलींच्या गुणांची स्तुती केली तर निश्चयाने केवलींची स्तुती झाली. पण केवलींच्या शरीरांची जर स्तुती केली तर निश्चयाने केवलीची स्तुती झाली नाही. म्हणजे अर्थ काय झाला की जो जीव केवळ व्यवहार करतो आहे त्याच्याकडून वास्तविक केवलीची स्तुती झाली नाही. कारण शरीराची स्तुती केली त्याने. केवळ बाहेर क्रिया करण्यात लक्ष ठेवले, आत्मस्वरूपावर लक्ष ठेवले नाही, आत्मानुभव केला नाही, तर घटना काय घडली की तो मोक्षमार्गस्थ झाला नाही. कारण केवलींची स्तुती करण्यापाठीमागे आमचे प्रयोजन कोणते होते? आम्हाला परम आनंद केवलींसारखा पाहिजे, अतिंद्रिय आनंद पाहिजे, अतिंद्रिय सुख पाहिजे, दुःख नकोसे आहे, संसार नको आहे. मग केवलीची आत्म्याच्या स्वरूपाची स्तुती केली तर हे होत आहे आणि ते केलं नाही तर होत नाही. स्वरूपाची जर स्तुती केली नाही तर आत्मस्वरूपाची स्तुती नाही, म्हणून मोक्ष मार्ग सुरू झाला नाही, मोक्षालाही जात नाही. केवळ थोडीशी त्या शरीराची स्तुती केली, बाहेरचा थोडासा व्यवहार केला तर त्या ठिकाणी जो शिवभाव झाला तर थोडासा आहे, फार अतिशय नाही. आणि तो शिवभाव देखील बंधाचं कारण आहे, संसाराचं कारण आहे. काय सुंदर सांगतात पहा, सुंदर इथे खाली टीकेमध्ये दिला आहे. यथा कार्तस्वरस्य कलधौत गुणस्य पांडुरत्वस्य अभावात न निश्चयतः तत्व्यपदेशेन व्यपदेशः. कार्तस्वर गुणस्य व्यपदेशेन एव कार्तस्वरस्य व्यपदेशात्. तर काय म्हणतात, जे कार्तस्वर आहे त्या कार्तस्वराला काय कलधौताचा जो गुण आहे, म्हणजे चांदीचा जो गुण कोणता? पांढरेपणा. मग सोन्यामध्ये पांढरेपणाचा अभाव आहे. पांढरेपणा हा सोन्याचा गुण नाही, पिवळेपणा हा सोन्याचा गुण आहे. तर पांढरेपणाचा अभाव असल्याने पांढरेपणाने जर व्यपदेश केला तर निश्चयाने तो व्यपदेश होत नाही, ते कथन होत नाही. पांढरं सोने असं जर म्हटले तर पांढरे म्हणून आम्ही जेव्हा संकेत केला तेव्हा निश्चयाने पांढरेपणा हा सोन्याचा गुण नाही, म्हणून सोन्याचे कथन झाले नाही. मग सोन्याचे कथन केव्हा होईल ते सांगतात. सोन्याचा जो गुण आहे पिवळेपणा, त्याद्वारे जर
कथन केले, सुवर्णपणाने जर आम्ही कथन केले, पिवळेपणाने जर कथन केले, तर त्या ठिकाणी सोन्याचे कथन होते. म्हणजे सोन्याला जर संकेत करावायचा असेल, सोन्याचे जर संकेत करावायचे असतील तर काय करावं लागेल? हे पिवळे जर्द आहे ते सोने. म्हणजे सोन्याच्या मूलभूत गुणांची माहिती दिली तर सोनं ठरले. मुलांना जर कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये लोखंडाचे गुणधर्म सांगायचे असतील तर जे लोखंडाचे लोहत्व म्हणून गुण आहेत ते सांगायला लागतील. आणि तो न गुण सांगता पिवळेवाला लोखंड म्हटलं तर चालणार नाही. खरं आहे. ऑक्सिजनचे जर गुणधर्म सांगायचे असतील तर ऑक्सिजनचेच गुण सांगायला लागतील. कार्बनचे गुणधर्म सांगून ऑक्सिजनचं वर्णन होत नाही. ते समजा करेल. तर या ठिकाणी म्हणतात आम्हाला जर सोने सांगायचे आहे तर सोन्याच्या गुणांचे वर्णन केले पाहिजे, सोन्याच्या गुणाबद्दलची माहिती दिली पाहिजे, तर ते सोन्याचे वर्णन होईल. पांढरेपणाने सोन्याचे वर्णन होणार नाही. अज्ञानी काय म्हणत होता? पांढरेपणाने सोन्याला कथन करीत होता आणि सोन्याचं वर्णन झालं असं म्हणत होता. तेव्हा त्याला सांगितले की हा जो स्कंद आहे, सोना आणि चांदी याचा केलेला जो स्कंद आहे, स्कंद जरी असेल तरी सोन्याचे वर्णन करायचे झाले तर सोन्याचेच मूलभूत गुणधर्म सांगायला लागतील. स्निग्धत्व, पीतत्व, सुवर्णत्व हे गुण सांगावे लागतील. ते गुण सांगितले तर सोन्याचे वर्णन होईल, सोन्याचे कथन झाले. मग बघा आता तथा आत्म्यावर घटवायचं का? दृष्टांत जो आहे तो दृष्टांत घटवायचा. तथा तीर्थकर केवली पुरुषस्य शरीर गुणस्य शुक्ल लोहित्वादेहे अभावा न निश्चयतः तत्स्तवनेन स्तवनम तीर्थकर केवली पुरुष गुणस्य स्तवनेन एव तीर्थकर केवली पुरुषस्य स्तवनात्. तीर्थकर केवली पुरुषाच्या शरीराचे गुण जे आहेत, पांढरेपणा, पिवळेपणा, हिरवेपणा, निळेपणा, त्या शरीराचा जो गुण आहे तो पर्याय ना, त्याचे वर्णन केले तर काय होईल? तो केवलीमध्ये गुण नाही, शरीराचा गुण आहे, शरीराची अवस्था आहे. मग शरीराचे वर्णन केले तर निश्चयाने त्या केवली पुरुषाचे स्तवन झाले नाही. त्या जीवाचे, केवली भगवंताचे स्तवन झाले नाही, केवली भगवंताचे वर्णन झाले नाही. मग केवली भगवंताचे वर्णन केव्हा होईल? तीर्थकर केवली पुरुषाचे, त्या जीवाचे जे गुण आहेत, ज्ञान, श्रद्धा, आनंद, चारित्र्य, या गुणांचे जेव्हा वर्णन केले जाईल त्या वर्णनाच्या द्वारे तीर्थकर केवली पुरुषाचे स्तवन होईल. होते पहा केवढं सुंदर आहे. मग बघा आत्म्याचे जर ध्यान करायचे आहे, आत्म्याचे जर चिंतन करायचे आहे तर आपण जर बाहेरच्या गोष्टीचे वर्णन केले तर निज आत्म्याचे कोठे चिंतन झाले? विचार करण्याचं काय? पुष्कळ जण म्हणतात आम्ही आत्म्याचे चिंतन केले, आत्म्याचे ध्यान केले, आम्ही मोक्ष मार्गस्थ झालो. पण आत्म्याचे ध्यान केले का तुम्ही? आत्म्याचे गुण माहिती आहेत का? तर उत्तर काय सांगतात? काही माहिती नाही. आत्म्याचे गुण माहिती नाहीत. मग काय केले? शिखरीचा डोंगर आठवला. मग शिखरीचा डोंगर आठवला म्हणजे काय? उद्गलाचा डोंगर आठवला.
शिखरीच्या डोंगराची वंदना इथून केली, शिखरीच्या डोंगराचे स्तवन केले, शिखरीच्या डोंगराची स्तुती केली, म्हणून काही आत्म्याच्या गुणांची स्तुती झाली नाही. काय करते जनता? आणि म्हणतात आम्ही शिखरजीची वंदना केली, जाऊन आलो, मोक्ष मार्गस्थ झालो. भगवान म्हणतात तुझ्या आत्म्याचे गुण कोणते आहेत त्याचं ध्यान झालं का? त्याचे विचार झाले का? आत्मचिंतन झाले का? काय उत्तर दिलं? शून्य, मोकळा, काहीच माहिती नाही. शिखरजीची स्तुती झाली असं म्हणत नाही, त्याचं पण काय उपयोग होत नाही. तिकडली यात्रा वगैरे सांगितली तर करायला. सुंदर, बरोबर शंका आहे की नाही? शिखरजीची यात्रा करायला का सांगितले? आपण हेच प्रकरण मानतो आहे की नाही? की पाठीमागे जे विचारले त्याने स्तुतीमध्ये विचारले पहा, की तीर्थंकरांची जी स्तुती केली, आचार्यांची जी स्तुती केली, की निळे आहेत, पांढरे आहेत, काळे आहेत, तर तो म्हणतो त्याच्यावर काम झालं. सगळी साऱ्या यात्रेत मांडली होती. उत्तर काय त्यांनी दिलं की बाबा रे, ही ज्यांनी केली स्तुती ते कोण होते? नयज्ञ होते, आत्मज्ञ होते. ते जेव्हा तीर्थंकरांच्या शरीराची स्तुती करीत होते तेव्हा शरीराचे वर्णन करून देखील त्यांचे लक्ष आत्म्यावर होते. आणि आत्म्यात जाण्यापूर्वी तीर्थंकरांच्या शरीराची स्तुती केली, माहिती घेतली आत्म्याची, आणि नंतर आत्म्यात जेव्हा गेले, अनुभव केला, तेव्हा संलग्नदृष्टी झाली. तोपर्यंत नाही. लक्षात घ्या काय म्हणतो ते. ही श्रद्धा आहे मिथ्या, हे ज्ञान आहे मिथ्या. मग या पंचम काळातल्या जीवाने काय केलं? या मिथ्यात्व अवस्थेतच माहिती घेतली. 6 द्रव्यांची माहिती, 7 तत्वाची माहिती, 9 पदार्थांची माहिती, निश्चय न्यायाची माहिती, व्यवहार न्यायाची माहिती घेतली. ही माहिती घेताना बंधन वगैरे सगळी माहिती क्रिया झाली, पण श्रद्धा अजून मिथ्या आहे. शिवभाव झाले, माहिती घेतली, शिवभाव झाले. आणि मग नंतर काय केले? त्या गृहस्थी अवस्थेतच ती माझी नंतर निज ध्रुवाचं चिंतन केलं, ज्ञानानंद स्वभावाचे चिंतन केले. कसं आहे की नाही? ही माहिती घेतली तेव्हा त्यांना सम्यदर्शन प्रगट झाल्यावर. ही जेव्हा माहिती घेतली आणि प्रतीती केली नाही, यात्राधिक केली, वंदना केली, तरी मिथ्या दृष्टी राहिली. ही माहिती घेतल्यानंतर जेव्हा निज ध्रुवाचं म्हणजे आत्म्याच्या ज्ञानानंद स्वभावाचं चिंतन केले, हे ज्ञानात घडले, तेव्हा ही श्रद्धा काय झाली? सम्यक रूप परिणत पावली. मग या पुढील क्षणात पुन्हा काय केले? तर ज्ञान काय झालं? विकल्पात आलं. पुन्हा त्या ठिकाणी भगवंताची माहिती वाचली किंवा तीर्थवंदन केले, हे घडले. पण श्रद्धा कशी आहे? ही या वेळेला बदलती सम्यक रूपच आहे, स्वभावाची जोडून आहे. म्हणजे ही कृती व्यवहार कृती होताना देखील श्रद्धा आत्मानुभूतीतच जोडली आहे, कार्यकारी आहे. आणि त्यानंतरही पुन्हा ध्रुवाचं चिंतन केलं, निज ध्रुवाचं, पुन्हा अनुभूतीत आले. श्रद्धा तशीच आहे. परंतु अज्ञानी जीव काय करतो? ही तत्वज्ञानाची माहिती न घेता केवळ तीर्थयात्रा केली किंवा पूजा केली, भक्ती केली, लोकव्यवहार केला, श्रद्धा ही मिथ्यात राहिली आणि हे असंच राहिलं. बघ, याच्याकडूनही तीर्थाचं वंदन झालं, तीर्थयात्रा झाली, परंतु अनुभव नाही ना केला याने, या जीवाने. याची श्रद्धा आणि ज्ञान पर्याय आहे. याची श्रद्धा ज्ञान पर्याय. पूर्वी मिथ्या दृष्टी होता, यावेळेला मिथ्यात्वी होता, परंतु अनुभव केला तेव्हा सम्यक्ती झाला ना, तेव्हा मोक्ष मार्ग असतो ना. मग आचार्याने जी स्तुती केली ती कधी? या सम्यक्त्व अवस्थेत विकल्पाच्या भूमिकेची. पण विकल्पात जाण्यापूर्वी सम्यक्त्व प्रगट होताना आत्मानुभव केला, निज आत्म्याची स्तुती केली. मग मुख्य कोणता आहे? हा आत्मानुभव करणं, हा मोक्ष मार्ग आहे आणि मोक्ष फळ आहे.
हे जे विकल्प उठले ते सम्यक्तीला झालेले शुभ विकल्प म्हणतो आपण. मग ते होतात, परंतु ते शुभ विकल्प मोक्ष मार्ग नाही. हा आहे फरक. आणि हा अज्ञानी जीव काय करतो, लोक व्यवहार तर करतो, तसं तीर्थयात्रा करतो, परंतु कुठे जनतेला माहिती आहे सांगा, आत्म्याचे गुणधर्म माहित नाही. केवळ तीर्थयात्रा केली आहे की नाही, केवळ तीर्थयात्रा केली, कुठे त्यांची श्रद्धा बदलली आहो. म्हणजे 49 भावात मोक्षाला जातो असं शास्त्रात लिहिलंय. बरोबर आहे, सांगता सुंदर आहे, छान आहे की नाही. शास्त्रात लिहिलं आहे की शिखरजीची यात्रा केली तर 49 भावात मोक्षाला जातो. शिखरजी महात्मा म्हणून ग्रंथ आहे, त्यात लिहिला. पण लक्षात घ्या, तिथे एक शब्द पडलाय, भावपूर्वक जो कोई वंदे. भावपूर्वकच वंदन करा. फरक आहे, कसं सांगतो ते काय आहे. भावपूर्वक जो कोई वंदे म्हणजे काय, स्तंभ म्हणजे आत्मा, इदम म्हणजे हा. मग निज ध्रुव स्वरूपाचं वेदन केलं, ही श्रद्धा बदलली आहो, तेव्हा भावपूर्वक झाले. आणि हे केलंच नाही, याने केली तीर्थयात्रा शिखरजीची, परंतु याने माहितीच नाही, अनुभव नाही, जात नाही 49 भावात मोक्षाला. सम्यक कशी नाही ना. महत्व काय दिलंय, भावपूर्वक आहे ना. भावपूर्वक गेले, तो म्हणतो मी भावने गेले, पण केवळ हे शुभाव राहिले ना. त्याच्याबरोबर श्रद्धा जी बदलायला पाहिजे ती बदलली नाही. का बदलली नाही, त्याने लक्षणच जाणलं नाही. आत्म्याचं लक्षण, पराचं लक्षण, वस्तूचं स्वरूप नाही जाणलंय, म्हणून श्रद्धा बदलणार कशी, माहितीच नाही की नाही. हा मोठा फरक आहे. म्हणून इथे आचार्य काय सांगतात की ही जनता अशी आहे की थोडा वेळ शुभा, थोडा वेळ शुभा, तीर्थयात्रा करते, समजा पूजा करते, भक्ती करते, जवळ तर आले, परंतु इथे आता जर सांगितलं त्यांना की अध्ययन करा, समजून घ्या, समजण्यासारखं आहे, सोपं आहे, तर उत्तर काय देतात, आम्ही वाचणार नाही, आम्ही त्यावर विचार करणार नाही, असं सरळ सांगतात. आणि खरोखर वाचतही नाही, विचारही करीत नाही, केवळ दर्शन करून आले, पूजा केली, एवढंच क्रिया झाली. मग आता काय सांगणार आपण त्यांना की बाबा तुम्ही मंदिरात येत नव्हता, मंदिरात येता चांगली गोष्ट आहे की नाही. तुम्ही वाईट आचरण करीत होता, काही अभक्ष्य खात होता, सोडले, हे चांगलं आहे, परंतु तेवढ्याने काम होत नाही ना. काय करायला पाहिजे की बाबांनो, द्रव्य गुण पर्याय समजून घेतली पाहिजे. वस्तू स्वरूप जर समजेल तर मी कोण आहे आणि माझा आत्मा कसा आहे याचे गुणधर्म कळाल्यामुळे आत्म्याच्या गुणांचा विचार होईल. आणि हा विचार ज्या समयी होईल तेव्हा श्रद्धा बदलते. ही अनुभूती होत नाही तर ही श्रद्धा बदलत नाही. शास्त्रकार म्हणतात की बाबांनो, अगती काय किंवा देशगती झाला किंवा महागती झाला, बाह्यता आचरण फार उत्कृष्ट पाहिजे. 28 मूळ गुण, उत्तर गुण, बाह्यता उत्कृष्ट पाहिजे, परंतु या निज ध्रुवाचे जर चिंतन नाही, अनुभव नाही, तर सम्यक नाही झालं. मग मिथ्या दर्शनपूर्वक केलेली कृती जे शिवभाव झाले ते सामान्य शिवभाव झाले, सातिशय शिवभाव सुद्धा झाले नाही. आणि त्यातून फळ काय मिळालं, स्वर्ग मिळाला. नवग्रहिकापर्यंतही गेला, म्हणजे पुण्य झाल्यास कुणी नकार दिला नाही. म्हणजे नवग्रहिकात जाणारा जीव पाप करून नवग्रहिकात गेला नाही. पाप तीव्र तर केलं असतं तर नरकात गेला असता. पुण्यभाव केले पण मूळ गावाने न पकडला, फरक पडला गेला. म्हणून आपण रोज उदाहरण देतो की बाजारात गेलाय, एक व्यापारी बाजारात गेलाय है ना, आणि एक जो शिकून आलेला मुलगा आहे बेस ऍग्रिकल्चर, तोही तिथे कापसाच्या बाजारात गेलाय. दोघेही कापसाच्या बाजारात गेले. व्यापारीही आजपर्यंत गेलेला तो व्यापारी त्या कापसामध्ये जरी बीएससी अगदी झालेले नाही तरी कापसाबद्दलचं ज्ञान त्याचं पक्क आहे, माहिती आहे, गुणधर्म माहिती आहे. आणि या बीएससी अग्रिकल्चर झालेल्या मुलाला
कापसाबद्दलचे गुणधर्म तितके पक्के माहिती नाही, नुसते वाचले, परीक्षार्थी रूपानं वाचले, परीक्षा दिली. आणि या परिस्थितीत काय झालं, सरकारने जेव्हा एका कापूस खरेदी सुरू केली, मार्केटमध्ये त्या कापसाला योग्य भाव मिळेल असा झाला. एकाच भावात सगळे टकासेर भाजी, टकासेर भाज्या. झाली की नाही गंमत?